नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. मात्र अजूनही महाविकास आघाडीचं काही ठरत नाहीये. माझ्यासोबत आता शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत दत्ता गायकवाड. खरं तर त्यांच्याच अध्यक्षतेखाली सर्व निवडणूक जी आहे ती प्रक्रिया जी आहे ती पार पडते. नाना, काय एकूण परिस्थिती आहे? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, मनसे आणि आमची हे 4-5 बैठका या ठिकाणी पार पडलेल्या आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आमची बोलणी झाली होती. हे राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि आमचं जवळजवळ जागा वाटप झालं होतं. 13 जागा पेंडिंग होत्या. 9 जागा राष्ट्रवादी, 9 जागा काँग्रेस, 27 जागा मनसे आणि 64 जागा शिवसेना आणि 13 जागा पेंडिंग होत्या. त्यातल्या काही जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळणार होत्या. अशा प्रकारचं फायनल झालं आणि काल मात्र पुन्हा दुसरी बैठक झाली ज्या पेंडिंग जागेसाठी. त्यावेळेस मात्र त्यांनी पहिल्यापासून सुरुवात करा आणि 6 नंबरच्या जागेवर ती जागा आम्हाला द्या, नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, अशा प्रकारचे शब्द वापरले शरद पवार गटाकडून. आणि मग मी पण सांगितलं जर असं असेल तर सगळीकडेच मैत्रीपूर्ण होऊ शकते ना. तुम्ही आमच्या जागेवर मैत्रीपूर्ण करायची, तुम्हाला सुटलेल्या जागेवर तिथं पण जर झाली तर काय करायचं. मग त्याच्यावर ते उठून निघून गेले. परंतु नंतर मला आदरणीय संजय राऊत साहेबांचा फोन आला. त्यांच्याकडं सुप्रियाताईंचा फोन गेला होता आणि भुसारा म्हणून ते इथले निरीक्षक आहे, त्यांना फोन झाला आणि ते इथं येत आहे आणि म्हणून मला अशी अपेक्षा आहे की ते आल्यानंतर पुन्हा हा आघाडीच्या संदर्भामध्ये बोलणी करून विषय संपेल असं मला वाटतं. पण अशी चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी देखील एकमेकांशी संपर्कात आहेत, ते देखील वेगळे लढतील आणि म्हणून हे सगळं होतंय. नाही, तसं असेल तर दुसरी राष्ट्रवादी पण आमच्या संपर्कात आली होती. बरं. त्यांच्या नेत्यांनी मला फोन केले होते. बरं, म्हणजे कोण अजित पवारांची? हां, परंतु त्यांच्याबरोबर शिंदे गट येणार असं म्हटल्यानंतर आम्ही काही त्यांना फारसा रिस्पॉन्स दिला नाही. बरं. आता त्यांच्यावर जात असेल तर आनंदाची गोष्ट आहे. बरं. परंतु समोरचा शत्रू आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्यांच्याकडे साम दाम दंड भेद आहे. शिवाय सत्तेचं ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे जर त्यांना खाली आणायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, आपली आघाडी झाली पाहिजे अशा विचाराचे आम्ही आहोत. पण जर ही महाविकास आघाडी फिसकटली तर आपण आणि मनसे एकत्र लढणार आणि कसं जागा वाटप, ती तयारी पूर्ण आहे आपली? या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे चौघांची जागा वाटप झालेली आहे. जर उद्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुन्हा जर आमच्याकडे आले नाही, तुम्ही म्हणल्याप्रमाणे वेगळे लढले, तर मनसे मात्र आमची युती ही झालेली आहे. त्यांच्या जागा त्यांना दिलेल्या आहे. कारण त्यांच्या जागेमधून आम्ही काही राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या होत्या. आमच्या काही जागा आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिल्या होत्या. त्या जागा पुन्हा ज्याच्या त्याला मिळतील आणि आम्ही एकत्र लढू. कार्यकर्ते इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता कशी पावलं पटकन तात्काळ उचलावं लागतील असं वाटतंय काय? नाही, ही परिस्थिती अतिशय खरी आहे की अनेक कार्यकर्ते, शिवसैनिक आम्हाला फोन करताय की बघ कधी लवकर द्या, वेळ निघून चाललेली आहे. आता जोपर्यंत आमची आघाडी होत नाही तोपर्यंत कुठली जागा आमच्याकडे ते आम्हाला कळणार नाही. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना थांबून ठेवलेलं आहे. परंतु आज जर झाली तर चांगली गोष्ट आहे. उद्यापासून आपल्याला उमेदवारांना त्यांचं AB फॉर्म असेल काय असेल ते वरती नेत्यांशी चर्चा करून ती यादी फायनल करून त्यांना लवकरात लवकर द्यावं लागेल. एकंदरीतच आपण बघत आहोत की आता खरं तर अजूनही हे जे काही समीकरण आहे ते जुळून येत नाहीये. त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. आज सायंकाळपर्यंतच खरं तर काय घडामोडी होत आहेत, महाविकास आघाडी होणार की मनसे शिवसेना वेगळी लढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा विकी पर्सो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.